शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले आपल्या सोबत आहे। अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस होता आणि कसं राहिलं तुमच्यासाठी हे अधिवेशन, काय म्हणाल विरोधकांनी? कारण आत्तापर्यंत दोन्ही सभागृहाचं कामकाज व्यवस्थित चाललं। ठीक आहे, आता विरोधक ते त्यांचं काम करणार, कारण त्यांना आता दुसरं काय राहिलेलं नाही आहे। त्याच्यामुळे ते आरोप प्रत्यारोप काय थोडंसं वेगळं बोलणं हे चालतं सभागृहामध्ये। त्याला उत्तर आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही मंत्रिमंडळ सर्व आम्ही त्याप्रमाणे दिले, काही कोणाला अडचण आली नाही। नक्कीच, पण यात तुमच्यावर पण बरेचसे आरोप करण्यात आले, शिवसेनेच्या नेत्यांना पण कुठे ना कुठेतरी टार्गेट करण्यात आलं विरोधकांकडून आणि राजीनाम्याची सुद्धा मागणी करण्यात आली। ठीक आहे ना, आम्ही मागे सांगितलं ना, जो चांगलं काम करतो त्याच्यावरतीच आरोप होतात, जो काहीच काम करत नाही त्याच्यावरती आरोप कसे काय होणार? त्याच्यामुळे आता आमच्या शिंदे साहेबांवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांवरती किती आरोप काय करतात, पण त्याला कामाने उत्तर देत आहेत, त्याप्रकारे आम्ही चाललेलो आहे। त्याच्यामुळे काही नाही काहीतरी ते बघत असतात की काय कोण चुकतंय काय कोण बोलतंय, आणि त्याच्यामुळे पण त्याची काय काळजी करायचं कारण नाही। बरेचसे करता याच अधिवेशनामध्ये रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल असं बोललं जात होतं। गेल्या अनेक दिवसांपासून महिन्यांपासून चर्चा आहे। 15 ऑगस्ट जवळ येत आहे, कसं पाहता तुम्ही आणि काय तुमची नेमकी भूमिका आता? काय नाही, आम्ही त्या तिघांवरती सोपवलेलं आहे, मुख्यमंत्री आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, यांच्यावरती सोपवल्यामुळे ते जे काही निर्णय करतील ते मान्य। रायगडचा विकास होतोय का? कारण डीपीडीसीच्या बैठका रखडलेल्या आहेत। रायगडचा विकास काही थांबलेला नाही किंवा काही नाही, कारण मागच्या 2.5 वर्षामध्ये एवढा मोठा फंड रायगडसाठी दिला, कारण आम्ही 7च्या 7 आमदार युतीमध्ये असल्यामुळे प्रत्येकाने आपापल्या मतदारसंघामध्ये जेवढं शक्य होतं तेवढा निधी आणलेला, त्याचेच काम आता चालू आहे। आदित्य ठाकरे वारंवार टीका करतायत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आणि बोलतात तुम्ही अभ्यास करून या आणि मी समोरासमोर डिबेट करायला तयार आहे, वादविवाद असतील ते पण मी समोरासमोर करायला तयार आहे, कसं पाहता? ज्या वेळेला दिव्याची वात विसते त्यावेळेला ते अशी फडफडते, त्याप्रमाणे आदित्य ठाकरेंचं झालेलं आहे। कारण जे काम शिंदे साहेबांनी केलं करतायत आणि जी सत्ता आणण्यासाठी ज्यांचा सिंहाचा वाटा होता हे त्यांना आता सण होत नाही विरोधकांना, आणि म्हणून करता त्यांनी सांगितलेलं आहे। तर बघूया, एक दिवस समोरासमोर आम्ही पण करू का असेल ते। नक्कीच, शेरोशायरीतून उत्तर दिलं आहे आणि खरं तर जाबसुद्धा विचारलेला आहे एकनाथ शिंदे यांनी, जरा गैरों से करो हमारी बदनामी, तुम जिनको जाकर बता वो हमें आकर बताते, म्हणजे इनकमिंग आहे शिवसेनेत असं म्हणा। भरपूर आज तुम्ही पाहिलं ना, असा कुठला दिवस आहे की इनकमिंग नाही, कारण त्यांना कल्पना आहे शिंदेसाहेब जनमानसातले नेते आहेत आणि त्याच्यामुळे त्या लोकांना कल्पना आहे की शिंदेसाहेबांनी एकदा शब्द दिला का कोणाला टाळत नाही, फसवत नाहीत, आणि त्याच्यामुळे बरीचशी इनकमिंग चालू आहे आणि पुढे चालू राहील। धन्यवाद तुमची बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।